जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। सिनेमा हा एकाच बंधनात अडकलेला नसावा असे मत ज्येष्ठ सिने अभ्यासक समर्थ खाते यांनी व्यक्त केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सम्यक शॉर्ट फिल्म व डॉक्युमेंटरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी नखाते बोलत होते। या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, महावीर जोंधळी, वीरेंद्र वळसंगर, श्याम रंजनकर, जी.के. ऐनापुरे, धर्मेंद्र चव्हाण उपस्थित होते। यावेळी नखाते म्हणाले की तंत्रज्ञानाच्या युगात कलेतील अनेक गोष्टी मागे पडतात। जितक्या सहजतेने माणूस लिहितो तितक्या सहजतेने कॅमेऱ्यातून टिपलेले चित्र अनेकांना भावणे ही उल्लेखनीय बाब आहे। या छायाचित्रणामुळे समाजाला वास्तव आणि वास्तवाचे संदर्भ कसे बदलतात हे समजणे सोपे जाते। लघुपट ही स्वतंत्र संवेदना आहे, त्या माध्यमातूनही आशय आणि त्याचा आवाका विस्तृत स्वरूपात मांडता येतो। सध्या कॅमेरा हे अभिव्यक्तीचे साधन असल्याने अनेक गोष्टी समर्पकरित्या मांडता येतात। याचा परिणाम समाजावर, मानवी भावनांवर होताना दिसून येत असल्याचेही नखाते म्हणाले। यावेळी डॉक्टर कसबे म्हणाले की मनुष्य हा असा प्राणी आहे की जो माणूस होण्यासाठी संस्कृतीची निर्मिती करतो। कला ही एक प्रकारची संस्कृतीच आहे, मग त्याचे कार्यक्षेत्र चित्रपट असो की आणखी दुसरे। मनोरंजनात्मक सिनेमांच्या माध्यमातून मानवी मनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, असे कसबे यांनी यावेळी नमूद केले। शालेय स्तरापासूनच बुद्धिबळ हा खेळ सक्तीचे करणे आवश्यक आहे असे मत प्रसिद्ध बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांनी व्यक्त केले। दुसऱ्या महाराष्ट्र बुद्धिबळ लीग 2014 या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आनंद बोलत होते। यावेळी पुणे बुद्धिबळ सर्कलचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, पीडीसीसीचे सचिव निरंजन गोडबोले, पुण्याचा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे आदी उपस्थित होते। आनंद पुढे म्हणाले, शालेय स्तरापासूनच बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण झाली तर त्या खेळाडूंना तयारीची चांगली संधी उपलब्ध असते। तामिळनाडू व गुजरातसारख्या राज्यांनी बुद्धिबळ या खेळाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे। त्यामुळे शालेय स्तरापासूनच दर्जेदार खेळाडू निर्माण होऊ शकतात। विशेष करून महाराष्ट्रात अनेक उदयोन्मुख व गुणवान खेळाडू मला दिसतात, परंतु त्यांना स्पर्धा खेळण्याची व सरावाची भरपूर संधी मिळणे आवश्यक आहे। बऱ्याचदा खेळत असताना काही चुका आपल्याकडून होत असतात, परंतु ती वेळ निघून गेल्यावर त्याचा काही फायदा नसतो। मात्र झालेल्या चुका समजून घेऊन त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतल्यास व आपला आत्मविश्वास कायम ठेवल्यास नक्कीच यश मिळण्याची खात्री असते, असे आनंदने सांगितले। बुद्धिबळ खेळताना स्वतःवर नियंत्रण राखणे जास्त महत्त्वाचे असते। यावेळी प्रतिस्पर्धी काय विचार करतो याचा विचार करून आपला डाव सुरू ठेवावा लागतो। यावेळी विचलित झाल्यास तुमच्या विचारचक्राला खीळ बसते, म्हणूनच खेळावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरते, असे आनंदने उद्याच्या बुद्धिबळपटूंना सांगितले। एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। पुणे महापालिकेत 34 गावं समाविष्ट करण्यात येणारे ही सगळ्यात मोठी महापालिका ठरणार आहे। पाहूयात याविषयी आपण सगळ्या मान्यवरांशी जाणून घेऊयात याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही गावं जी घेतली याचं मी स्वागत करतो। नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेने जो फटका सत्तारूढ पक्षाला मारला आहे, त्यांच्या डोळ्यात जे अंजन घातलं आहे, जे सत्तेची मस्ती पैशाची गुरमी होती ती उतरली आहे आणि आता कुठंतरी आपण लोकांच्या कल्याणाचं काम केलं पाहिजे हे वाटायला लागल्यामुळे त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे। या गावाच्या विषयी त्यांना प्रेम नाही, आस्था नाही,
काहीही नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरदरावजी पवार यांच्या मुलीला खडकवासला मतदारसंघामध्ये 29,000ची पिछाडी मिळाली आणि आता राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं. मग हे जनतेचं प्रेम आलेलं आहे. जनता शहाणी झाली आहे आणि जनतेचं मत असं आहे की या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या संवेदनहीन राजकारण्यांच्या मुळे आपलं कल्याण होणार नाही, विकास होणार नाही. तर विकास 100% भाजप शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आम्ही करू. ही गावं आली आहेत आणि आमच्यामध्ये पुरुषार्थ आहे या गावांचा विकास करू. आम्ही रडणारी नाही. नरेंद्र मोदींनी जसा विकास केला गुजरातचा तसा पुण्याचा विकास करू. पुण्याची सत्ता आमच्याकडे द्या, आम्ही विकास करतो. कारण काय इन्फ्रास्ट्रक्चरवर ही कारणच नाही असू शकत नाही. इच्छा असेल तिथं मार्ग सापडतो. यांच्याकडे इच्छाशक्तीच नाही, मार्ग सापडणारच नाही. हे रडकी लोक आहेत. त्यामुळे माझी पुणेकरांना विनंती आहे आणि 36 गावातल्या लोकांचं स्वागत करताना आश्वासन देऊ इच्छितो की तुमचं निश्चितपणाने आम्ही चांगलं आणि योग्य दिशेने विकास करू. ही भारतीय जनता पार्टीची कमिटमेंट आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याला विरोध आहे. कारण पुणे शहरात 35 ते 40 लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येला आपण मूलभूत गरजा देऊ शकत नाही. तर कचऱ्याचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, या सगळ्या मूलभूतच्या गरजा आहेत. पुणे शहरात वाहतुकीची व्यवस्था असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ह्या आत्ता आपण व्यवस्थित देऊ शकत नाही. तर घेतलेली 34 गावं ते क्षेत्रफळाने क्षेत्रफळ दुप्पट होत आहे. तर तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याला विरोध असेल. खूपच त्यांना महानगरपालिका असेल तर वेगळी एक महानगरपालिका करावी आणि त्या वेगळ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी त्या गावांचा विकास करावा. शिवसेनेच्या वतीने मी या 34 गावं घेतल्याचं अभिनंदन करतो राज्य शासनाचं. ही गावं 97 सालीच माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी, मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आदेश जारी केला होता आणि ही गावं त्यावेळेला घेतली होती. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर ही 23 गावं गाळली गेली. ही गावं जर पुण्यामध्ये आली तर यांचा विकास असणे वंचित होत राहणार नाही याची काळजी येणाऱ्या विधानसभेवर सत्तेवरती शिवसेना भाजप आल्यानंतर त्यांची काळजी घेतली जाईल. ते या पुण्यामध्ये इन्क्लूड झाल्यानंतर ज्या 34 गावांचं येणारं उत्पन्न पुणे महानगरपालिकेमध्ये भरच टाकेल आणि पुणे महानगरपालिकेतील या 34 गावांचा विकास होईल असं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने. आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांनी हा जो निर्णय घेतला आहे हा ऐतिहासिक म्हणावा लागेल. मी त्याचं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व पुणेकरांच्या वतीनं. आमचे विरोधी पक्ष भाजप आणि शिवसेना यांना मुंगेरी लाल के हसीन सपने असे पडत आहेत. आमची सत्ता येणार, आम्ही विकास करणार. यांची सत्ता पूर्वी येऊन गेली. काय विकास झाला आहे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेला आहे. वेगळं सांगायची काही गरज नाही. यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे ते जनतेला चांगलंच माहिती आहे. खोटं बोलतायत, जनतेची दिशाभूल करतायत. मी शहर सुधारणा समितीचा सदस्य असताना 2012 सालीच हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळं इलेक्शन झाल्या म्हणून काही आला नाही. गेले वर्षभर पुणेकर पेपरमध्ये किंवा मीडियामधून सातत्यानं इलेक्ट्रॉनिक मीडियामधून ऐकतायत की गावं घ्यायचा प्रस्ताव चालू आहे. त्यामुळे हे आमचे मित्र जे सांगतायत हे धादांत खोटं बोलतायत, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकतायत. आदरणीय शरद पवार साहेबांनी कायम लोकहिताचं राजकारण केलं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण केलं आहे. ज्यावेळी गावं घ्यायचा निर्णय झाला त्यावेळी यातल्या काही गावांनी विरोध केला होता की आम्हाला यायचं नाही, आमची शेती आहे. त्यामुळं काही गावं वगळली गेली होती. त्यावेळी काही गावं घेतलीही गेली होती. त्यामुळे हे बिनबुडाचे आरोप करतायत. आणि आता जी गावं घेतली आहेत याच्यामध्ये यांचं काहीही श्रेय नाही. आणि आजचा जो या बाकीच्या गावांचा विकास झाला आहे, गेली या महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेली 10 वर्ष सत्ता आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातूनच हा विकास झालेला आहे. ज्यावेळी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, निश्चितच उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असोत, यांनी काहीतरी विचार केला असेल की या गावांच्या विकासासाठी काय निधी द्यायचा, तो राज्य सरकार त्यांचा वाटा देईल. नेहमीच आपण पुण्यात बघतोय JNUचे प्रकल्प असोत, इतर मोठे प्रकल्प असोत, मेट्रोचे प्रकल्प असोत, केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निधी हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीने आणलेला आहे आणि पुणेकरांचा हित साधलेला आहे. आपण खराडी बघितलं, आपण कर्वेनगर बघितलं, आपण जर बाणेर बघितलं तर या संपूर्ण गावात आज CC रोड आहेत, गार्डन झालेले आहेत, तिथे अनेक सुविधा नागरिक झालेल्या आहेत, मुलांसाठी क्रीडांगणं आहेत, बागा तयार झालेल्या आहेत. हा विकास महानगरपालिकेनेच केला आहे आणि त्याच्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचं कुठलंही श्रेय नाही आहे. त्यांनी या गोष्टीला विरोधच केलेला आहे कायम. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्व आलेल्या गावांचा विकास निश्चित करू शकतो. आम्ही या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये अनेक चांगल्या तरतुदी आणलेल्या आहेत. त्यातून जास्तीचं उत्पन्न पुणे शहराला मिळणार आहे आणि पुणे शहराला या जास्तीच्या उत्पन्नातून या गावांचा विकासही साधता येईल. आज हा ऐतिहासिक क्षण आहे की पुणे महानगर
महानगरपालिका ही आज सर्वात मोठी महानगरपालिका, महाराष्ट्रातील 1 नंबरची महानगरपालिका क्षेत्रफळाच्या बाबतीत झालेली आहे. प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल की पुणे हे आज महाराष्ट्रात 1 नंबर झालेलं आहे. काही ठिकाणी बोललं जात आहे उत्पन्नाच्या बाबतीत, पण जर महानगरपालिका वाढली तरच उत्पन्न वाढणार आहे. आपल्याला त्यातून डेव्हलपमेंट चार्जेसच्या रूपानं, कर रूपानं जास्ती पैसा मिळणार आहे. तो या गावाच्या विकासासाठी नक्कीच वापरता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या निर्णयाचं स्वागत करतो. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. व्यापाऱ्यांनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे मत आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी एकता दिनानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी सुयोग ग्रुपचे अध्यक्ष भरतभाई शहा, प्रवीण चोरबेले, नगरसेविका मनीषा चोरबेले, राजेंद्र बाठिया, विश्वास ननावरे, वसंत खरे, राजेंद्र सरदेशपांडे, विलास मेहता, अनिल भन्साळी, राज ललवानी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात रायकुमार नहार, कांतीलाल ओसवाल, रामभाऊ ननावरे, जयश्री बिव्वे, काशीनाथ मलजी, सुमित शहा, विनोद दवे, चमन नायक, वनिता जाधव व विकास राणावत यांचा सत्कार करण्यात आला. अन्न वगैरे घेऊन जातात आणि तिथं प्रत्येक पक्षांना अन्न मिळतं आणि एक चांगल्या पद्धतीने काम करत असते. एक दिवस जर नाही आले की त्या दिवशी ते आणि मी ज्यावेळेस पक्षामध्ये काम काढायला सुरुवात केली तेव्हा अनिश परदेशी आणि मी एकत्र त्या ठिकाणी मंगेश गुप्ते असतील किंवा माळवडकर असतील हे सगळ्यांनी आणि अत्यंत शून्यातून एक खेडेगावातून या ठिकाणी आले आणि सगळ्या भावांना बरोबर घेऊन आदिनाथ सोसायटीमध्ये हेअर कटिंगचं दुकान आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं काम समाजामध्ये किंवा लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे असे रामभाऊ यांचे या ठिकाणी रेस्टिंगचं दुकान. समाजाचं कुठलंही काम असेल, पक्षाचं कुठलंही काम असेल तर ते पहिले धावून येतात आणि ते सातत्याने काम करत असतात. गोरगरिबांना मदत करणे, सहकार्य करणं असं त्यांचं काम आहे आणि त्यांना प्रतिमा नाही म्हणजे या क्षेत्रामध्ये ते काम करतात. ते जर कुठलं चांगलं मिळत असेल तर ते मस्जिदकडे मिळतं. अशी त्यांची ओळख आहे. असे मस्जिदचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. काम मदत करणे असं व्यक्तीचं आज या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्या सर्वांच्या वतीने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. आणि त्यांच्या व्यवसायात त्यांची पत्नी सुद्धा अत्यंत आरोग्याच्या परिस्थितीतून पुण्यामध्ये आला. एक छोटीशी दुकान म्हणजे काही ठिकाणी सर्व्हिसला होता, एक छोटीशी दुकान केली आणि आज या पुणे शहरामध्ये 18 वर्ष आला आणि बुकेचा धंदा आहे त्याचा मुकुंद नगरमध्ये. ऊन असो पाऊस असो पण ही व्यक्ती एकही दिवस खाडा न करता लोकांच्या सेवेसाठी स्पर्धेने उभा असतो. दिवसातून 500-700 रुपये दुकान आहे आणि ज्यावेळेस शाळेच्या शेजारी घर होतं थोडंफार गोळ्या घेऊन यायच्या आणि विकायचे. आज स्वतःचं दुकान घेतलंय आणि एक चांगल्या पद्धतीचं शाळेतल्या मुलांना सहकार्य करायचं किंवा चांगल्या पद्धतीचं काम करायचं असं त्याचं उद्दिष्ट असल्यामुळे आज चांगल्या पद्धतीचा व्यवसाय ते करतात. आणि आज एका ठिकाणी सर्व्हिस करत असताना स्वतःचे 2 दुकानं झालेले आहेत आणि एक चांगल्या पद्धतीचं काम या निमित्ताने करतात. सचोटीने आणि सच्चाईने जर व्यापार केला तर मग परमेश्वर कुठं कमी करत नाही आणि आज तेच डोळ्यासमोर ठेवून एक चांगल्या पद्धतीचं काम करणारे राणावत यांचं या ठिकाणी स्वागत करतो. शाह म्हणाले, सचोटी आणि प्रामाणिकपणे काम केल्यास कोणत्याही व्यवसायाची भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सचोटी आणि प्रामाणिकपणा हा विकासाचा मूलमंत्र आहे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता.
माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. दलितांना न्याय देण्यास न्यायव्यवस्था कुचकामी ठरली हे लाजिरवाणी आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनी केली. नगर जिल्ह्यातील खर्डा गावात नितीन आगे या दलित तरुणाची हत्या केल्याच्या विरोधात माकपच्या वतीने पुणे ते खर्डा अशी यात्रा काढण्यात आली होती. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत वृंदा कारत बोलत होत्या. माकपचे जिल्हाध्यक्ष अजित अभ्यंकर, मिलिंद सहस्त्रबुद्धे यावेळी उपस्थित होते. एकेकाळी महाराष्ट्राने संपूर्ण देशाला पुरोगामीपणाचे धडे दिले होते. त्याच राज्यात दलितांवर भयंकर अन्याय होत आहे. दलितांच्या अत्याचारांबाबत राज्य सरकार गंभीर नाही. त्यांच्यावरील खटले निकाली काढण्यासाठी स्पेशल कोर्ट, सरकारी वकील नाही. त्यामुळे दलितांना राज्यात संरक्षण नाही. 2013 पर्यंत 7013 अत्याचाराच्या घटना घडूनही केवळ 60 केसेस निकाली काढल्या. हे प्रमाण 1% नाही. सत्ताधारी न्यायालय याबाबत उदासीन आहे, अशी टीका कारत यांनी केली. महाराष्ट्रात भाजपला काही दलित संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र भाजप हा हिंदुत्ववादी चेहरा असून ते जातीवादीला खतपाणी घालतात. स्मृती इराणी यांच्याबद्दल वैयक्तिक टीका करणे माझे काम नाही. इराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची जबाबदारी दिल्यानंतर काम करून दाखवावे. त्यांच्या शिक्षणासंदर्भातील कागदपत्रे यंत्रणेने तपासावीत. आज जो सरकार दिल्ली में बैठी है, उस सरकार का एक बहुत बड़ा मंच रहा है हिंदुत्व के नाम. मैं उसकी आज डिटेल्स में नहीं जाना चाहती हूँ. इस प्रदेश में 48 सीटों में 42 सीट उस मंच को प्राप्त हुआ है. कुछ दलित ऑर्गेनाइजेशन या पार्टी भी उनके अलायंस में है, लेकिन ये हमारे राजनीति की एक बहुत खेदजनक पहलू है कि जो कास्ट सिस्टम है, वो कास्ट सिस्टम जिस तरह इस प्रदेश में जिंदा है, सिर्फ जिंदा नहीं, ये कास्ट सिस्टम का जो भयानक रूप हम लोग देख रहे हैं, उसके संबंध में जो धर्म के आड़ पर राजनीति करने वाले हैं, उस धर्म के अंतर्गत जो कास्ट चल रहा है, कास्ट सिस्टम जो चल रहा है, उसका जो जहर फैल रहा है, उस संबंध में क्या सोच रहे हैं ये हम कह नहीं सकते हैं. लेकिन निश्चित रूप पर जहां कांग्रेस सरकार पूरी तौर पर असफल रही है, अभी आने वाले दिनों में इसका मुकाबला कैसे किया जाएगा, ये बहुत चिंताजनक बात है. ओव्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन जागवणे सोपे आहे, असे मत पुरातत्व तज्ज्ञ डॉक्टर गो. देगलूरकर यांनी व्यक्त केले. पुणे मराठी ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व चेतना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉक्टर देगलूरकर यांच्या हस्ते डॉक्टर पंडित विद्यासागर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, तर डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे यांना चेतना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शरद घाणेकर, मुकुंदराव अनगळ, हेमंत कुलकर्णी उपस्थित होते. डॉक्टर देगलूरकर म्हणाले, विज्ञाननिष्ठ व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला हे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील विज्ञानवादी होते. कार्य करताना, कर्तृत्व करताना कोणालाही माहिती नसते की आत्मचरित्र लिहिले जाईल. जगाची उत्पत्ती झाली तेव्हापासून वेदशास्त्र लक्षात ठेवणे म्हणजे पद्मपाठांतर. त्यामुळे ओव्या रचल्या गेल्या. ओव्या रचायला सोप्या, समजायला सहज असतात, त्यामुळे त्या लवकर आत्मसात होतात. विज्ञान समजावण्यासाठी ओवी चांगले माध्यम आहे. वैचारिक व भावनिक दोन्ही प्रकारे लोकांना समजावता येते. पुस्तके वाचनातून मी माणसे वाचायला शिकले. मी फक्त फुले गुंफली आहेत. हा पुरस्कार म्हणजे समाजकार्याचा गौरव आहे, असे मनोगत डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे यांनी व्यक्त केले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती.
पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वैश्विक समाजाचा मागोवा घेणारे साहित्यिक संजय सोनवणे यांच्या 3 कादंबऱ्यांचे प्रकाशन करण्यात आले. वैश्विक समाजाचा मागोवा घेणारे साहित्यिक संजय सोनावणेंच्या कल्की, कुषाण आणि ओडिसी या 3 कादंबऱ्यांचे प्रकाशन 31 मे रोजी सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद येथे होणार असून अध्यक्षस्थानी विचारवंत श्रीपाल सबनीस असणार आहेत. कार्यक्रमात मराठी साहित्याचे अभ्यासक निशिकांत मिरजकर, रमेश आवलगावकर आणि अंजली कुलकर्णी विचार मांडणार आहेत. तसेच या 3 कादंबऱ्यांचे लवकरच इंग्रजीत अनुवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.